सच की है परछाइयां, शब्दों में बन ना सकी उस युग की सच्चाइयां। आपल्या या धाराशिव प्रशालेची स्थापना ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेली आहे त्यांना सर्वप्रथम चरणस्पर्श करतो, मानवंदना देतो। धाराशिव जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती संचलित धाराशिव प्रशाला धाराशिव मध्ये आज आपण महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा आणि धाराशिव आर्य समाज धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावणी वेद प्रचार महोत्सव 2024 आयोजन केलेलं आहे। आपणा सर्वांना कल्पना असेलच की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरेला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि आर्य समाज स्थापना होऊन 150 वर्ष झालेली आहे। महर्षी दयानंद सरस्वती यांनी 1875 या वर्षी मुंबईमधील काकडवाडी या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली आणि या आर्य समाजाच्या स्थापनेनंतर आपला जो हैदराबाद इलाका आहे, आता त्याला मराठवाडा, कर्नाटकचा काही भाग, तेलंगणाचा काही भाग असा होता आणि शेवटच्या निजाम उस्मान अलीने आपल्यावर फार अत्याचार केले होते आणि या अत्याचाराच्या विरुद्ध आर्य समाजाने पहिलं बलिदान दिलेलं आहे। धाराशिव येथील उमरगा तालुका येथील गुंजोटी गावामध्ये हुतात्मा वेदप्रकाश आर्य यांचं पहिलं बलिदान झालं आणि त्यानंतर आपण पाहतो की स्वामी रामानंद तीर्थ आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वामध्ये आपण निजामाविरुद्ध हा लढा लढला आणि 17 सप्टेंबर 1948 साली म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या जवळपास 13 महिन्यानंतर आपण स्वतंत्र झालो आणि या स्वातंत्र्यामध्ये ज्या हौतात्म्यांनी हौतात्म्य दिलं, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं, अशांची परंपरा सांगणाऱ्या या विद्यालयामध्ये आपण आज ज्या आर्य समाजाने सर्वात मोठं बलिदान केलं त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला इथे प्राप्त होणार आहे। कालच 2-4 दिवसापासून आम्ही मुख्याध्यापकांच्या संपर्कात होतो आणि मुख्याध्यापक श्री PS जाधव सर, त्यानंतर इसाके सर, माळी सर, रणदिवे सर, भोसले मॅडम, सोनवणे मॅडम यांनी आम्हाला इथं विचार मांडण्याची संधी दिली। याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन करीत आहे, कारण ज्ञान परंपरा ही गुरु शिष्य परंपरेनेच येत असते आणि यामध्ये आपल्यामध्ये जे आपल्याकडे आज प्रमुख वक्ते इथं आलेले आहेत, पंडित आचार्य प्राध्यापक चंदेश्वर शास्त्रीजी हे वेद वाङ्मयाबद्दलची माहिती सांगणार आहेत। तत्पूर्वी आपणाला आपल्यामधील चैतन्य निर्माण करण्यासाठी आज आलेले आपल्याकडे हुन्नर गुरुजी आपल्याला भजनोपदेश करणार आहेत। मी इथं आलो याचं महत्वाचं कारण हे आहे की मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे। आपल्याच या शाळेमधून 1991-92 सालीची पहिली 10वीची बॅच होते, त्यामधून मी प्रथम आलेलो आहे आणि या शाळेनं त्या काळामध्ये मला 51 रुपये बक्षीस दिलेलं होतं। आम्हाला आमचे गुरुजी त्या काळचे वेदपाठक सर, त्यांची खूप आठवण येते। त्यानंतर हिंदीचे त्या काळी मुख्याध्यापक असलेले क्षीरसागर सर, त्यानंतर लगदेवे सर हे विज्ञान शिकवायचे, आता त्यापैकी पुढेच नाहीये। त्यानंतर मला वाटतं अनेकदा इथे येऊन एकदा इथे योगाभ्यासाचं प्रशिक्षण घेतलेलं होतं, परंतु काही कारणास्तव इथे येणं आमचं कमी झालेलं आहे। परंतु त्याही याच्यानुसार की आज एक सुवर्ण कांचन योग, मुनी कांचन योग आहे, बुद्ध शर्करा योग आहे की आज आपण इथे सर्व उपस्थित झालेले आहात। मी यानंतर सूत्रसंचालकांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम पुढे न्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। यांनी आपल्या ओम विश्वानि देव सवितर दुरितानि परास्वर यद्भद्रं विश्व निर्माता परमात्मा आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षिका, मातृशक्ती, बालक बालिका सर्वच या ठिकाणी उपस्थित असले
वाहिले जेव्हा रक्ताचे पाठ, तेव्हाच उगवली स्वातंत्र्याची पहाट. आपलेच घर आपणाला परके झाले होते, बहरलेले गाव ओसाड झाले होते. तेव्हा या वीर महापुरुषांनी आपल्या रक्ताचं नद्या वाहिल्या, बलिदान दिलं, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं. त्यांचा उद्देश एकच आहे की या शाळेमधून शूरवीरांगण निर्माण झाले पाहिजे, शूरवीर शिवाय सारखे लेकर निर्माण झाले पाहिजे. म्हणून स्वातंत्र्य सैनिकाची शाळा आहे. आता शिक्षकाची देखील मुख्य आहे बरं का. त्या लेकरांना कोणतं शिक्षण द्यायचं ते, ज्या हातात शास्त्र धर्मशास्त्र आणि एका हातात शस्त्र, तेव्हाच आपल्याला जीवन जगता येईल. हो, नाही तर अतिरेकाचा अतिशय जोर वाढलेला आहे. आता ध्यान देऊन ऐका लेकरांनो. या गावाचं नाव काय? धाराशिव. तुम्ही धाराशिव या गावातले लेकर बरं का. धाराशिवच्या बालवीरानो करा आता विचार. या देशाचे तुम्हीच सूत्रधार, या राष्ट्राचे तुम्हीच सूत्रधार. धाराशिवच्या वीरांगणानो करा आता विचार. या देशाचे तुम्हीच सूत्रधार, या गावाचे तुम्हीच सूत्रधार. आपण सारे बहीण भाऊ, गावागावातून क्रांतीवीर घडवू. आपण सारे बहीण भाऊ, घराघरातून क्रांतीवीर घडवू. मातृभूमीच्या रक्षणासाठी, मातृभूमीच्या रक्षणासाठी देऊ शक्ती युक्तीची ललकार. या राष्ट्राचे तुम्हीच सूत्रधार, या देशाचे तुम्हीच सूत्रधार. उभा टाकला शत्रू पुढे, शरीराचे होत तुकडे. तुमचं कर्तव्य कोऱ्या ह्या कागदावर वेद अक्षरे लिहावी. माता पित्यांनी त्यांच्या गुरुनी लेकरांना वेद ज्ञान शिकवावे. म्हणून उभा टाकला शत्रू पुढे, शरीराचे होत तुकडे. मातृभूमीच्या संरक्षणासाठी देऊ शक्तीची ललकार. या राष्ट्राचे तुम्हीच सूत्रधार, या गावाचे तुम्हीच सूत्रधार. तरुण झाले मृत जीवनी, म्लान झाली भारत भूमी. रक्तामुचे शूरवीरांचे, रक्तामुचे शूरवीरांचे मागे नाही हटणार. या देशाचे तुम्हीच सूत्रधार, या राष्ट्राचे तुम्हीच सूत्रधार. वीर महात्मे सांगून गेले, देशासाठी शहीद झाले. वीर महात्मे सांगून गेले, देशासाठी शहीद झाले. जिम्मेदारी ही आम्हा सर्वांची, जिम्मेदारी ही तुम्हा सर्वांची. तुम्हीच सूत्रधार, या राष्ट्राचे तुम्हीच वारसदार. भारत भूमीच्या शूरवीरांनो, धाराशिवच्या वीरांगणानो करा आता विचार. या राष्ट्राचे तुम्हीच सूत्रधार, या देशाचे तुम्हीच सूत्रधार. भारत माता की. हे देव आहेत तुमचे बसलेले, ही देवी आहेत.
तुम्हाला घडवण्यासाठी या ठिकाणी बोलवले मला ना. आणि राष्ट्राचं संरक्षण तुमच्या हाती आहे, यांचं संरक्षण तुमच्या हाती आहे, त्यांचं संरक्षण तुमच्या हाती आहे. जशी झाशीची राणी, शिवाजी राजा आणि हे शिवाजीचे सगळे वारसदार आहेत. म्हणून या शाळेचं नाव काय आहे? तुम्हाला काय व्हायचं मग? सैनिक व्हायचं नाही का? ठीक आहे, एक आहे. हो जाओ तैयार शिवाजी, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार वीरांगना, हो जाओ तैयार. अगर देश के कामन आए, अगर राष्ट्र के कामन आए तो जीवन बेकार. हो जाओ तैयार शिवाजी, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार वीरांगना, हो जाओ तैयार. अर्थ ऐकत नाही. मी देखील मृदंग आणत होतो तबला, पण अर्थ त्यातला रोखला जाते. शब्दातला अर्थ आहे ना, तो कळायला पाहिजे तुम्हाला. बलिवेदी पर होके कुर्बान, अपने खून से लिख दो नाम. बलिवेदी पर होके कुर्बान, अपने खून से लिख दो नाम. यही धर्म है, शुभ कर्म है, यही धर्म है, शुभ कर्म है. धरती करे पुकार. हो जाओ तैयार शिवाजी, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार वीरांगना, हो जाओ तैयार. भगत सिंह बिस्मिल शिवाजी, अपनी जान की लगाई बाजी. भगत सिंह बिस्मिल शिवाजी, अपनी जान की लगाई बाजी. झुकने ना पाए तिरंगा प्यारा, झुकने ना पाए तिरंगा प्यारा. भारत माँ पर प्यार. हो जाओ तैयार वीरांगना, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार दयानंद, हो जाओ तैयार. अगर देश के कामन आए तो जीवन बेकार. हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार. सोचने का समय गया, उठो लिखो इतिहास नया. बंसी फेंको और उठा लो, बंसी फेंको और उठा लो. हाथों में तलवार. हो जाओ तैयार वीरांगना, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार शिवाजी, हो जाओ तैयार. काप उठे धरती अंबर और उठा लो ऊंचा सर. कोटि कोटि कंठों से गूंजे, कोटि कोटि कंठों से गूंजे. देश की जय जयकार, राष्ट्र की जय जयकार. भारत माता की, भारत माता की, देश की जय जयकार. हो जाओ तैयार वीरांगना, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार शिवाजी, हो जाओ तैयार. आधाते सुनही नहीं. सम्मान के योग्य इस मंच पर विराजमान विद्वद्गण, उपस्थित इस विद्यालय के प्राचार्य साहिब, अध्यापक अध्यापिका एवं प्यारे देश, हमारे देश के भविष्य प्यारे बच्चों. हर माँ बाप यह सोचते हैं कि हमारा बच्चा अच्छा हो. कोई चाहता है कि हमारा बच्चा बुरा हो. हर बच्चे भी चाहते हैं कि हम अच्छे बने, अच्छा देश का नागरिक, अच्छा समाज सुधारक बने. लेकिन दुर्भाग्य इस बात की है कि उस अच्छा बनाने के लिए या जो अच्छा बनना चाहते हैं उनको ये मालूम नहीं कि कैसे अच्छा बना जा सकता है. हर माँ बाप चाहते हैं कि हमारा बेटा राम जैसा बने, हमारा जैसा बेटा कृष्ण जैसा बने.
लेकिन ये कोई नहीं जानना चाहते हैं या बनना चाहते हैं कि हम अगर दशरथ बने और हम कौशल्या बने तो राम तो अपने आप आ जाएगा। तो इसके लिए विचार करना चाहिए कि हमारा बच्चा कैसे अच्छा बनेगा, या हम विद्यार्थी जो हैं आप लोग कैसे अच्छा बनोगे। अच्छा बनने की क्या कसौटी है, सबसे पहले इस पर विचार करना चाहिए। जो महत्व की बात बता रहा हूं आप लोगों के लिए कि ये अच्छा बनने की कसौटी क्या है। जब आप अच्छा बनते हैं तो अच्छा बोलना आपको आना चाहिए, अच्छा व्यवहार आप में होना चाहिए, अच्छे विचार आपके होने चाहिए जिससे कि आपको अच्छा कहेंगे। अच्छा विचार ज्ञान से होता है, और वो ज्ञान ही ना हो फिर अच्छा विचार कैसे होगा। ज्ञान की प्राप्ति होनी चाहिए कि अच्छे विचार वाले हम बने, वो ज्ञान से बनते हैं। और ज्ञान और ये विचार की उत्पत्ति कहाँ से होती है, आप लोगों में से कोई बताएंगे। ये जो आप अच्छे विचार वाला बनना चाहते हैं, ये विचार कहाँ से अच्छा बनेगा। आप लोगों को अध्यापक पढ़ाए होंगे या आप लोगों को मालूम होना चाहिए कि अच्छा विचार बनने के लिए अच्छा मन का होना जरूरी है। देखो, हम मन का सुनते हैं, मन का करते हैं, उसी से अच्छा बुरा परिणाम होता है। हम अच्छे या बुरा बनते हैं मन से। और मन अगर अच्छा हो तो अच्छा विचार आपके निर्माण होंगे, मन अगर गंदा हो तो गंदे विचार निर्माण होंगे। तो मन कैसे बनता है, मन किससे बनता है। तो विद्यार्थियों, मन बनता है अन्न से। जैसा आप अन्न खाओगे वैसा मन बनेगा, और जैसा मन बनेगा वैसा ही आपके विचार बनेगा। ये हम तो चाहते हैं कि हम अच्छे विचारों वाला हो, अच्छे हम बने, लेकिन अच्छा बनने के लिए, हम अच्छा विचार वाले बनने के लिए हमें ये पता ही नहीं कि ये मन से उत्पन्न होता है विचार। विचार की उत्पत्ति स्थान तो मन है। और मन कैसे किससे बनता है, मन अन्न से बनता है। हमें ये पता ही नहीं कि अन्न से जब मन बनता है तो हम कैसे अन्न खाएं कि हमारा मन अच्छा बने। ये पता होना चाहिए कि नहीं। अगर आप अच्छा अन्न खाओगे तो ही ऐसे मन अच्छा बनेगा। हमने कुछ भी खाते हैं, हम बिना सोचे विचारे खाते हैं। कोई भी बिस्किट खाता है, कोई अन्न में रोटी चावल खाता है, कोई भात खाता है, कोई मांस खाता है, कोई कुछ भी, पता नहीं आज कितने अंडे वगैरह सब खाते हैं। अच्छा बताओ, ये अंडे वगैरह खाने से अच्छा मन बन जाएगा? मांस खाने से अच्छा मन बनेगा? गुटखा खाने से अच्छा मन बनेगा? हमारे बच्चे भी, छोटे छोटे बच्चे भी गुटखा खाने लगे आजकल, जिससे कैंसर निर्माण हो जाता है। तो इसलिए कहता हूं, मैं महत्वपूर्ण बात कहना चाहता हूं कि आपका भोजन छाजन अच्छा होना चाहिए। तो अच्छा भोजन करोगे तो ही अच्छा निर्माण होगा मन, और अच्छा मन से अच्छे विचार निर्माण होंगे। तो विद्यार्थियों, मैं तुम्हारा ज्यादा समय नहीं लूंगा, 2-3 मिनट का समय और रह गया। देखो, हमारा उसके बाद रहन सहन अच्छा होना चाहिए। हम कितने बजे उठते हैं? विद्यार्थियों के लक्षण है कि कम से कम 4 बजे तक उठ जाना चाहिए, और हम अनर्गल चीज खाते हैं और वो उसको बहुत हमें नींद आती है उससे, और जाकर के 4 बजे के उठने के बजाय 8 बजे उठते हैं, 7 बजे उठते हैं। और माँ बाप उठा करके सवेरे सवेरे कहते हैं उठो बेटा, तो भी हम नहीं उठते हैं। इसका कारण क्या है कि हम अन्न अच्छा नहीं खाते हैं, उससे सुसुप्ति आती है और हमारा तरोताजा नहीं रहे। अच्छा अन्न खाओ तो आप अच्छे विचार करके सो जाओ, 4 बजे आप उठ जाओगे। लेकिन हम अच्छा उठते नहीं, उठते हमें पानी पीना चाहिए, अच्छा स्वच्छ पानी पीना चाहिए। अच्छा, सबका विचार ऐसा, सबको के माँ बाप और सब बच्चे चाहते हैं हम अच्छे बोलने वाला हमारा बच्चा बने, अच्छी वाणी उनकी निकले, मुंह से कैसी वाणी निकले, अच्छी वाणी का अपेक्षा करते हैं। लेकिन वाणी किससे बनती है ये पता ही नहीं। जैसे अच्छा मन अच्छा विचार निर्माण करता है, और अच्छा मन तब बनता है जब अच्छा अन्न खाते हैं। उसी तरह से वाणी भी अच्छी होनी चाहिए, मीठी वाणी बोलना चाहिए। हर बच्चे की वाणी मीठी होनी चाहिए। इसके लिए क्या करना चाहिए? इसके लिए तो ना हमें अध्यापकों को मालूम है, ना इनके माँ पिता को मालूम होता है।
तो इस वाणी का निर्माण कैसे होता है? जिस तरह से अन्न से मन बनता है, उसी तरह से घी, दूध, मक्खन, उत्तम पदार्थ जो तेजस पदार्थ होते हैं, उसके खाने से वाणी बनती है। और ऐसे पदार्थों को हम छोड़ करके बाजारू चीजें पीते हैं, खाते हैं, इससे वाणी अच्छी बनने वाली नहीं है। आज कईयों को देखता है ऐसी वाणी बोलते हैं, सुनने का ही दिल नहीं करता। अच्छा भी बोलता होगा तो उसकी वाणी में इतनी कठोरता दिखाई पड़ती है, लचीलापन नहीं दिखाता है। लौचिक वाणी नहीं बोलते हैं, कटीली वाणी बोलते हैं, कठिन बोलते हैं। तो ऐसा क्यों होता है? क्योंकि हमने ये नहीं जाना कि क्या किस चीज से वाणी बनती है। तो उपनिषद का ऋषि लिखता है कि हे बच्चों, अगर अपनी वाणी को अच्छी बनानी है तो आपको सबसे उत्तम पदार्थ दूध, घी, मक्खन होता है इसके लिए। इसके सिवाय दूसरी चीज खाओगे तो अच्छी वाणी कभी भी बनने वाली नहीं है। और अच्छा विचार अगर बनाना है तो अच्छा मन बनाना पड़ेगा, और अच्छा मन बनाने के लिए अच्छा भोजन का आवश्यक है। अच्छा अन्न खाओ, अच्छे पानी पियो, ये दो चीज अच्छी बनेगी। समय बहुत नहीं इजाजत देता है कि मैं आपको और बोलूं, क्योंकि 5 ही मिनट रह गया और उसके समाप्ति कुछ अध्यक्षीय भाषण में आपको करेंगे और आप उसके बाद घंटे बजेंगे और भागेंगे। तो मैं आपको पहले, कल ऐसे थोड़ा गड़बड़ हो गया था, मुझे 5 मिनट पहले समाप्त करना चाहिए। वैसे तो मैं स्वतंत्रता के विषय में बोलना था, स्वतंत्र सैनिक पर, क्योंकि वो बहुत बड़ा विषय हो जाता है। महत्व की बात हमें 2 बातें हमें आपको बताना था, जो कदाचित बहुत सारे लोगों को मालूम नहीं होता कि वाणी कैसे बनती है और विचार कैसे बनते हैं। तो ये 2 चीजें हमारा अगर धारण कर लेंगे तो आप बहुत अच्छे नागरिक बनोगे, अच्छे बन जाओगे, अच्छी वाणी वाले बन जाओगे। इन शब्दों के साथ मैं अपने विचार को विराम देता हूँ और आशा करता हूँ कि आप अच्छे विचार के लिए अच्छे अन्न का सेवन करेंगे, अच्छी वाणी के लिए अच्छे पदार्थों का, घी, दूध, मक्खन आदि का सेवन करेंगे, जिससे आपकी वाणी अच्छी बनेगी। इन्हीं शब्दों के साथ सबके हृदय में निवास करने वाले परमपिता परमात्मा को प्रणाम करता हूँ। या ठिकाणी महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा, धाराशिव आर्य समाज धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानं श्रावणी वेद प्रचार महोत्सव 2024 आपल्या धाराशिव परिषदेच्या या हॉलमध्ये आपण अतिशय म्हणजे उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण तो या ठिकाणी साजरा केलेला आहे। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंडित दोगाजीराव गुणर आणि पंडित प्राध्यापक चंद्रश्वर शास्त्रीजी आणि प्राध्यापक विनोद कुमार वायसळ यांनी आपल्याला म्हणजे बरीचशी म्हणजे माहिती सांगितलेली आहे। त्यांनी त्यांच्या गायनामधून, त्याचप्रमाणे वायसळ साहेब तर आपल्या शाळेचे विद्यार्थीच आहेत। दरवर्षी म्हणजे आपल्या इथं हा कार्यक्रम घेतला जातो, म्हणजे वर्षाला आपल्या इथं कार्यक्रम आपण घेतो। अतिशय म्हणजे छान अशा आवाजामध्ये त्यांनी आपल्याला म्हणजे गीत जे आहे ते म्हणून दाखवतात। माहिती त्यांनी म्हणजे बरीचशी आपल्याला दिलेली आहे। थोडंसं माझ्याकडे म्हणजे धावपळ असल्यामुळं मी या ठिकाणी थोडंसं म्हणजे थांबू शकलो नाही, त्याबद्दल मी थोडंसं ऋण व्यक्त करतो। कारण वरती आपल्या इथं म्हणजे विस्तार अधिकारी आलेले होते, त्यांचं थोडंसं म्हणजे त्यांना माहिती हवी होती, त्यामुळे थोडासा त्यांना डिस्टर्ब झाला। त्याबद्दल मी त्यांचा म्हणजे ऋण हे करतो, क्षमस्व आहे। कारण अतिशय म्हणजे जोरदार अशा प्रकारचा कार्यक्रम मला घ्यायचा होता आणि झालेला आहे। कार्यक्रम अतिशय चांगला झालेला आहे आणि विद्यार्थ्यांनाही तो परीक्षा असताना सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे तो म्हणजे कार्यक्रम त्यांनी ऐकलेला आहे।
आणि आपण बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून आपण शिकलेलो आहोत. या आर्य समाजाविषयीची जी काही माहिती आहे किंवा जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपण ती ऐकलेली आहे. मी आपला जास्त न वेळ घेता मी या ठिकाणी आपलं हा जो अध्यक्षीय समारोप आहे या ठिकाणी मी माझे छोटेसं अध्यक्षीय समारोप या ठिकाणी समाप्त करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र.